अस्थियाच्या बुडल्या नाही, झाल्या बदल्याची पुकार. लोभ अमितला अंधारलेला, विसरला प्रत्येक प्रेम. जिलेबीच्या गोडव्यात लपलेला विषाचा वार. अवनीचा श्वास थांबला, तुटला संसार. अफवांचे घर नाही, पापाचे होते द्वार. तांब्याच्या राखेत होती खऱ्याची धार. ज्याने अंत लिहिला होता स्वतःच्याच हस्ताक्षरात, व्याजासहित परतला कर्म, फाटली त्याची कंठद्वार. सकाळ झाली. एक 3 मजल्याची इमारत दिसू लागते. इमारतीच्या बाहेर एक बोर्ड लागला आहे, ज्यावर लिहिले आहे शर्मा केमिकल्स. इमारतीच्या आत अमित त्याच्या केबिनमध्ये बसला आहे. तो फोनवर सतीश बरोबर बोलत आहे. सतीश एक रिअल स्टेट ब्रोकर आहे. दोघे कुठल्या तरी प्रॉपर्टी बद्दल चर्चा करत आहेत. हो ठीक आहे. मला ही प्रॉपर्टी लवकरात लवकर विकायची आहे. मला आता यामध्ये जास्त उशीर नकोय. सर, काम होऊन जाईल, पण जरा ऍडव्हान्स मिळाले असते तर. हे सगळं काम झाल्यानंतर, काम झाल्याशिवाय मी एक फुटकी कवडी पण देणार नाहीये. सर, मी पूर्णपणे प्रयत्न करतोय, पण तुमच्या घराबद्दल इथे अफवा पसरल्यात सर. हो, मला माहितीये की सगळे म्हणतात इथे भूत आहे, पण त्याचं काय? सतीश, मला आणि तुला चांगलंच माहितीये की भूत वगैरे असं काही नसतं. मी स्वतः 3 आठवड्यापूर्वी तिथे गेलो होतो. या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं सोडून दे आणि लवकरात लवकर एक कस्टमर फायनल कर. हो सर. अमित फोन कट करतो. तो आपलं लक्ष पुन्हा कामावर लावतो आणि लॅपटॉपवर काम सुरू करतो. दुसरीकडे सतीश गेटमधून आत येतो. तो दगडांनी बनलेल्या रस्त्यावर चालत चालत मुख्य दरवाजाकडे येतो. काय हे सरांचं पण, काम करून द्या, काम करून द्या. अरे, पैशांशिवाय कोणी काम करतं का? नेहमी ह्यांचं हे असंच असतं. सतीश दरवाजाकडे थांबतो आणि दरवाजा उघडतो. सतीश आत जातो. सगळीकडे धूळ जमलेली असते. तो चारी दिशेला बघतो. तो फर्निचर आणि रूमला व्यवस्थित बघतो. कुठे नुकसान तर नाही झालंय. मग तो जिने चढून पहिल्या मजल्यावर जातो. एका रूम मध्ये प्रवेश करतो. तो कपाट उघडतो आणि आत त्याला एक गोल निशाण दिसते, जिथे धूळ अजिबात नाहीये. तो काही वेळासाठी विचार करू लागतो, पण नंतर त्या गोष्टीला नजरअंदाज करत कपाट बंद करतो. जसे तो वळून दरवाजाकडे वळतो, मागून कपाटाचा दरवाजा आपोआप उघडतो. न तिथे वारा येत आहे, न कोणी आसपास आहे, तरीही दरवाजा आपोआप उघडतो. सतीश घाबरतो. तो हळूहळू परत कपाटाकडे येतो. वातावरण विचित्र आणि भयानक दिसू लागतं. तो हिम्मत करून दोन्ही हँडल पकडतो आणि कपाटाचे दरवाजे बंद करतो. तो मागे बघतो की कोणी इथे लपलं तर नाहीये, पण तिथे कोणीच नसतं. जसा तो वळतो, त्याच्या समोर एका बाईचं भूत उभं असतं. तिचे डोळे सफेद आहेत आणि डोळ्यातून रक्ताचे अश्रू वाहत आहेत. ती जोरात ओरडते. संध्याकाळी अमित घरी परततो. तो येऊन सोफ्यावर बसतो. आपले पाय समोर असलेल्या सेंटर टेबलवर ठेवतो आणि डोकं मागे टेकवून थोडा आराम करतो. तेव्हा किचनमधून आरती बाहेर येते. तिच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत असतो. अमित, बोल. प्रयागराजमधून फोन आला होता. काय झालं? सतीश, काय झालं त्याला? सतीशची डेड बॉडी आपल्या घरी सापडली. काय बोलतेस तू? कसं? जास्त काही माहित नाही पडलं. पोलिसांचं म्हणणं आहे की त्याच्या बॉडीवर कुठल्याच प्रकारचे निशाण नाही सापडलेत, पण फक्त रक्तात ॲटो सापडलाय. आणि अमितचे डोळे अचानक मोठे होतात. सतीशचं शरीर त्याच कपाटात पडलं होतं. त्याचं शरीर पूर्णपणे कडक झालं होतं आणि त्याची हाडं मोडली होती. अमितचे डोळे मोठे होतात. ॲड्रो आणि हा? हां, त्याला कुठलं व्यसन होतं का? मला याबद्दल काही माहित नाही. आता काय करायला हवं? आधी तुला प्रयागराजला जावं लागेल. पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशनसाठी तुला बोलवलंय. अमित आरतीकडे बघतो. दुसऱ्या दिवशी तो प्रयागराजला पोहोचतो.
अमित त्याची बॅग घेऊन घराच्या आत येतो आणि चारी दिशेला पाहतो. घरात तशीच धूळ जमलेली आहे आणि प्रत्येक जागी जाळ्या आल्या आहेत. अमित काही वेळासाठी तिथेच उभा राहतो. तेव्हा इन्स्पेक्टर प्रतिभा आत येते. अमित वळून त्यांच्याकडे पाहतो. इन्स्पेक्टर प्रतिभा, बोला मॅम. काही नाही, बस हे ऍक्सिडेंट तुमच्या घरी झालं म्हणून काही प्रश्न विचारायचे होते. प्रश्नच विचारायचे होते तर फोनवरही विचारले असते. इथे बोलवायची काय गरज होती? काय आहे ना सर, प्रश्न विचारताना समोरच्याचा चेहरा पाहणंही गरजेचं असतं. बऱ्याचदा उत्तर तोंडातून नाही तर डोळ्यातून देखील मिळते. एक्सक्यूज मी. काही नाही सर, मी तुम्हाला प्रश्न विचारू शकते? अमित होकारार्थी डोकं हलवतो. लगेचच अमित आणि इन्स्पेक्टर प्रतिभा टेबलवर बसतात. प्रतिभा त्यांना प्रश्न विचारते आणि अमित त्याची उत्तरं देतायत. अमित घाबरलेला दिसतोय आणि प्रत्येक उत्तर विचार करून देण्याचा प्रयत्न करतोय. काय झालं सर, तुम्ही खूप नर्वस दिसताय. इज देअर एनी प्रॉब्लेम? नाही, काही नाही. मला फक्त हे काम लवकर संपवायचं आहे आणि परत जायचं आहे. मला बिझनेसची कामं पण आहेत. तुमच्या घरी तुमचा ब्रोकर मेला आहे आणि तुम्हाला त्याची काहीच काळजी नाही. ऐकून थोडं विचित्र वाटतंय. हे बघा, तो माझा ब्रोकर होता, माझा नातेवाईक नाही. आणि जर कुठल्या माणसाचा ड्रग ओव्हरडोसमुळे मृत्यू होत असेल तर यात माझा काय दोष आहे? इन्स्पेक्टर प्रतिभा आपल्या बॅगेतून काही पेपर बाहेर काढते आणि त्यांना टेबलवर ठेवते. शर्मा केमिकल्स तुमचीच कंपनी आहे ना? अमित पेपरकडे पाहतो आणि नजर वर करून प्रतिभाकडे पाहतो. मला कळतंय की तुम्हाला काय म्हणायचं. येस, ऍट माझी कंपनी मॅन्युफॅक्चर नक्कीच करते, पण यामध्ये माझा काही हात नाहीये. आर यू शुअर? मॅम, मी फक्त मेडिसिन्स बनवण्याचं काम करतो आणि ते मेडिकल इन्स्टिट्यूशन्सलाच जातात. तुम्हाला हवं तर मी माझ्या डिस्ट्रीब्युटरची लिस्ट पण देऊ शकतो. जर ड्रग्स मार्केटमध्ये इल्लीगली येत जरी असले तर हा सप्लाय चेन मधला एक लूप आहे, नाही माझा दोष आहे. ठीक आहे, आता तुम्ही जाऊ शकता. जर आणखी माहिती हवी असेल तर मी तुम्हाला फोन करेन. अमित होकारार्थी डोकं हलवतो. इन्स्पेक्टर प्रतिभा तिथून निघून जाते आणि अमित त्याच खुर्चीवर बसून राहतो. संध्याकाळी पाऊस सुरू होतो. अमित लिव्हिंग रूम मध्ये आहे. तो फोनवर बोलत असताना खूप चिडलेला दिसत आहे आणि इकडे तिकडे फेऱ्या मारत बोलत असतो. तुला माझं म्हणणं कळत का नाहीये? माझं आज बँगलोर पोहोचणं खूप गरजेचं आहे. जर मी तिकडे नाही पोहोचलो तर माझं खूप मोठं नुकसान होईल. सर, पावसामुळे बऱ्याचशा फ्लाईट्स कॅन्सल झाल्यात. आता जोवर पाऊस नाही थांबत आम्ही काही नाही करू शकत. अमित चिडून फोन कट करतो. शिट! अमित रागाने फोन सोफ्यावर फेकतो आणि तो देखील तिथेच जाऊन बसतो. तो आपल्या बॅगेतून एक दारूची बॉटल बाहेर काढतो. दारू प्यायल्यानंतर ती बॉटल एका साईडला ठेवतो. तेव्हा त्याचा फोन पुन्हा वाजू लागतो. त्याच मॅनेजरचा फोन असतो ज्याच्याबरोबर तो अगोदर बोललेला असतो. तो त्या कॉलला नजरअंदाज करतो आणि डोकं सोफ्याला टेकवून बसतो. त्याचे डोळे उघडे आहेत आणि तो मागे जिन्यांकडे पाहतो. तेव्हा त्याला जिन्यावर एक जोडी पाय दिसू लागतात. ते पाय खूप फिक्कट आहेत आणि रक्ताने माखलेले आहेत. हे बघून तो आश्चर्यचकित होतो. त्याचे डोळे मोठे होतात. तो लगेचच चेहरा पुढे करतो. सोफ्यावरून उठतो आणि जिन्यांकडे जातो. पण तिथे काहीच नसतं. एवढ्यात त्याचा फोन पुन्हा वाजू लागतो. यावेळी आरतीचा फोन आहे. तो लगेचच फोन उचलतो आणि तिच्याबरोबर बोलू लागतो. काय झालं? एवढ्या धापा का लागल्यात? ते नाही नाही, काही नाही. कदाचित एक वाईट स्वप्न पाहिलं मी म्हणून. आर यू शुअर? हो हो, मी ठीक आहे. मग तुम्ही घरी कधी येणार? काय सांगू यार, इथे खूप मोठा पाऊस पडतोय म्हणून माझी ही जी फ्लाईट होती ती सुद्धा कॅन्सल झाली. आता दुसरी कोणती फ्लाईट अवेलेबल पण नाहीये. अरे, असं कसं? मग आता तुम्ही कुठे आहात? आता तर मी या घरीच आहे. एक रात्रीचा प्रश्न आहे. विचार केला इथेच राहतो. पण अमित, तुम्हाला माहित आहे ना त्या घरात? अगं, तू चिंता करू नकोस, मी ठीक आहे. बरं ऐक, मी खूप दमलोय.
मी तुझ्याशी नंतर बोलतो. अमित फोन ठेवतो आणि पुन्हा सोफ्यावर बसतो. तो काही वेळ इकडे तिकडे पाहत राहतो आणि मग सोफ्यावरच झोपून जातो. रात्री अमित सोफ्यावर झोपला आहे. त्याचा एक पाय सोफ्याच्या मागच्या बाजूला आहे आणि दुसरा खाली लटकतो आहे. वर लॉफ्टला एक झोपाळा मागे पुढे हलत आहे. अचानक तो मध्येच थांबतो. लगेचच झोपाळ्याच्या साखळ्या एक एक करून तुटू लागतात. कम लाकडाचा झोपाळा सरळ खाली पडतो आणि त्याच सोफ्यावर येऊन पडतो जिथे अमित झोपला आहे. झुला त्याच्या त्या पायावर पडतो जो खाली लटकत होता आणि त्याचा पाय लगेचच तुटतो. अमित दुखापतीने ओरडत उठतो. तो तुटलेल्या पायामुळे लगेचच खाली पडतो. जेव्हा तो आपला चेहरा उचलतो तर त्याला तेच फिकट पाय पुन्हा दिसतात ज्यांना त्यांनी काही वेळापूर्वी पाहिले होते. तो वर बघतो. त्याच्या समोर कोणी आणखी नाही तर अवनी उभी असते. 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. अमितने शेरवानी घातली आहे आणि अवनी नवरीच्या रूपात सजली आहे. दोघे घराच्या दरवाजापर्यंत येतात. अमित अगोदर आत येतो. तो तांदळांनी भरलेला एक तांब्या घेऊन येतो आणि त्याला घराच्या दरवाजासमोर ठेवतो. अवनी हळूच पायाने त्या तांब्याला स्पर्श करते आणि आत प्रवेश करते. ती अमितकडे पाहते. अमित तिला जवळ घेतो आणि अवनी देखील त्याला जवळ घेते. फायनली येस, फायनली वी आर मॅरिड. मी तुला सांगू शकत नाही की मी आज किती खुश आहे. अमित आणि अवनी एकमेकांशी भांडत आहेत. अवनी बिछाण्यावर बसलीये आणि अमित तिच्या जवळ उभा आहे. तुला कळत का नाहीये? मला बिझनेस साठी आणखी पैसे हवेत. माझ्या डॅडने ऑलरेडी तुला खूप पैसे दिले आहेत. आता मी आणखी नाही मागू शकत. का नाही देऊ शकत? मी हे सगळं आपल्या फ्युचर साठीच तर करतोय. स्टॉप लाईंग टू मी. हे तू माझ्यासाठी नाही तुझ्या फ्युचर साठी करतोयस. तुला कळत का नाहीये की मला पैशांची आता खूप गरज आहे. जेव्हा माझ्याकडे येतील तेव्हा ते परत करेन मी. आणि जर नाही आले तर? अमित रागाने तिच्याकडे पाहतो आणि बाहेर निघून जातो. रात्री अमित नशेत घरी येतो. अवनी डायनिंग टेबलवर बसलेली असते. तो तिच्या जवळ जातो. अवनी, अवनी. अवनी चिंतेत उभी राहते. ती त्याला पकडते आणि खुर्चीत बसवते. काय झालं तुला? आर यू ओके? मला माफ कर अवनी. मी फक्त पैशांसाठी जरा वाहवत गेलो होतो. मला माफ कर. यापुढे मी असं कधीच नाही करणार. अवनी त्याला घट्ट मिठीत घेते. काही हरकत नाही. मी तुला माफ केलं. मला आनंद आहे की तुला तुझी चूक कळली आहे. जर असं आहे तर हे घे. अमित त्याचा हात पुढे करतो. त्याच्या हातात फ्रेश जिलेबी आहे. जिलेबी? खरंच? तुला लक्षात होतं? हा, बिलकुल. घे, खा. अमित स्वतःच्या हाताने तिला जिलेबी भरवतो. 6 महिन्यानंतर अमित बिछाण्याच्या समोर उभा आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर वेगळंच हसू आहे. अवनी बिछाण्यावर पडली आहे. ती हलू शकत नाहीये. तिच्या शरीराची हालचाल बंद झालीये आणि तिचं शरीर कडक झालंय. मग कसं वाटला माझा प्लॅन? एकत्र. माहितीये सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे? तुझा मृत्यू प्रूव्ह करण्यासाठी जास्त मेहनत नाही करावी लागणार. फक्त ॲडिक्शन आणि रिॲक्शन बनली एक फुल प्रूफ स्टोरी. अवनी बिछाण्यात पडून रडत आहे.
ती हलू शकत नाहीये आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. अमित तिला पाहतो आणि हसू लागतो. आपला गुन्हा आठवत अमितचा श्वास वाढू लागतो. अमित घाबरलेल्या डोळ्यांनी वर पाहतो. अवनीचं भूत त्याच्या समोर उभं असतं. तू एवढा स्वार्थी निघालास की काम झाल्यानंतर तुला माझ्या अस्थी देखील बुडवाव्याशा वाटल्या नाही. आणि जेव्हा हे घर विकण्याची वेळ आली तर त्या बाहेर पसरून दिल्या. तुझं मरण स्वतः लिहिलं आहेस. आज तुला हे व्याजा सकट मिळेल. अवनी आपला हात पुढे करते आणि अमित हवेत उडतो. ती त्याला छताला असलेल्या झुंबरला आपटते. काचेचे तुकडे त्याच्या शरीरात घुसतात. अमित जमिनीवर पडतो. तो हात जीवाची भीक मागतो, पण अवनी थांबत नाही. ती आपली मान एका बाजूला वळवून त्याच्या डोळ्यांमध्ये पाहते. अमितचे हात आणि पाय वाकडे होऊन निघून जातात. तो दुखण्यामुळे ओरडू लागतो. शेवटच्या क्षणी त्याची मान वाकडी होते आणि सगळं काही शांत होऊन जातं. अमित मेला आहे. अवनीचं भूत तिथेच उभं राहतं, पूर्णपणे शांत. इथेच त्या रात्रीचा शेवट होतो. आरती टेलिव्हिजनच्या समोर उभी आहे आणि बातम्या पाहते. अमितची पूर्ण स्टोरी आता राष्ट्रीय बातमी बनली आहे. शर्मा केमिकल्सचे मालिक अमित शर्माचे त्यांच्याच घरी मरण. त्यांच्या शरीराच्या समोर असलेल्या पत्रात लिहिले होते त्यांच्या गुन्ह्यांचं कडू सत्य. डोर बेल वाजते. आरती दरवाजा उघडते. पोलीस आत येतात. आरती दरवाजासमोर उभी आहे आणि तिच्या डोळ्यात अश्रू आहेत. कथा इथेच समाप्त होते.